साईराम भावांनो, साईराम. दिवस 5वा. सकाळी 4:30-5च्या दरम्यान प्रवास सुरू केला आहे. आता तब्बल 13 किलोमीटर नंतर मला नाश्त्याचा हॉल्ट आला आहे. पोरं खूप थकले बा, मागे बघू शकता खूप थकलेत पोरं. सगळेजण आता नाश्ता करून थोडा विश्रांती करतात. आता इथे अर्धा तास आम्ही विश्रांती करून परत जेवणाच्या हॉल्टवर जाऊ. तो पण 5 ते 10 किलोमीटरपर्यंतचा आहे. तो झाल्यावर तिकडे भेटला. चला ऋतिक बाबा आमचे नाश्ता करताय. मला पण घे ना बोल ना बाबा. और निकलते टाइम पे आवाज दे, पुढे मत अकेला आगे. आमचं काही हॉल्ट वगैरे फिक्स नव्हतं इकडे. ना बोलतात ना ते काय बोलते उसको, जुलूम करतात जुलूम. पण जाऊ दे, बाबाच्या वारीला चाललो आम्ही. जातं कसे चाय पिया खुश राहा. चाय पिया, बिस्किट खाऊ, चाय पिया. आमचा लय पाय दुखतो साईबाबाचा भक्त कामावर आमचा आम्हाला लय चुक्या बनवून आणला इकडे इकडे बोलून होत 3 तास चालवलाय. 1 तास बोलू आमच्या दिन्या भावानी. त्याच्यासोबत आले की माणूस मेला तिकडे. पण बाबू व्हायचं, बाबू व्हायचं लय मोठा भक्त आहे. त्यांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठी. बाबू भाई का नाम लो, चलते रहो. बोल दुसरा नाम बाबू भाई. आता का दुसरा नाम बाबू भाई. शिर्डीला सांगना कसा येऊ शिर्डीला. टाईम आहे दुपार. तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही दुपारच्या हॉलवरती, जेवणाच्या हॉलवरती. आणि ही आमची पालखी सुद्धा आहे ताई, बघा पाठवून तुम्ही पाहू शकता. साईराम, आता आम्ही पोचलेलो आहे. खूप लवकर पोचलो हॉल्टवरती. जेवणाच्या हॉलला खूप लवकर पोहोचलो. हां, जरा पळवलंय तुम्ही बघू शकता. याने 4 दिवसापासून आंघोळ नव्हती केली, आज केली आहे. पक्का आंघोळ केली आहे. भाई गोरा गोरा दिसतोय, हिरो दिसतोय, हिरो. हो का, सगळे आता आंघोळ करायला पळतात आता आल्या आल्या. हे बघा, हे आंघोळ करतात मंडळी. नितेश बुवा, साईराम साईराम. आंघोळ करतात आंघोळ. हे दिनेश भाऊ आपले आता आलेले आहेत. हे पण आंघोळीला चाललेत. हा बघा कसा गुलटा खातोय. लय थकलाय आपला. गुरगुर करतोय, गुरगुर. बर्गर पाहिजे भावाला वाटतं आपल्या. तुम्ही हे 2 पदयात्री जे आपल्या पंढरपूर चालत आहेत, त्याला चालायला त्रास होत आहे. तर माझा प्रयत्न चालू आहे त्यांना घेऊन जायचा हॉल्टवरती. बघूया आता. बुड्ढाने पहिल्यांदा पालखी घेतली 4 दिवसांनी. आज कुठेतरी पुढे दिसतोय पालखीसोबत. साईमय संध्याकाळ. आता जस्ट धामणगावमधून आम्ही निघालो सगळे. आता संध्याकाळी हॉल्ट आहे गुलाबी शाळा, तिकडे जायचे. बघू. तर निशाणीसोबत चालतं सध्या. निशाणी पुढे आहे. आम्ही आपले- पार्टी आहे, पालखी पार्टी. आपले एडिटर साहिल भाऊ, साईराम भाऊ. यांना तुम्ही ओळखलं नसेल. शुभम आमचे शेलार मामा. मामा, आमचे लाडके मामा. मामा बोलतात त्यांना. प्रेमानी मामा बोलतात. हे आमचे नितेश मोरे साहेब. साईराम बाबा खूप चांगला मित्र आहे. पहिलीपासून ते 15वी पर्यंत आम्ही सोबत. बुड्ढा माहिती नाही सांगायची आपल्याला पालखीच्या बद्दल. माझ्या भावाला 6 वर्ष झाली या पालखीमध्ये. 6 वर्ष. आणि हा 6 वर्षाचा प्रवास कसा होता? 1 नंबर. मजा येते. स्वर्ग सुखाचा प्रवास. सुखाचा प्रवास आहे भाई. यावर्षी आम्हाला गमचा पण दिलाय. आमच्या पालखीला झाले हे 26 वर्ष. आणि त्यातले आमचा भाऊ 6 वर्ष चाललाय. आणि मी एक कमी 5 वर्ष चाललोय. 1 वर्ष जमलं नाही मला यायला. ते पहिलं वर्ष होतं, तेव्हा घरातनं मला पाठवलं नव्हतं. पण आमचा भाऊ घेऊन मचवून आलेला, त्यामुळे मी पुढच्या वर्षी जाऊन मी पण मचवलं. तो येत पण नव्हता. पवईवरून तो घरी जाऊन बॅग घेऊन परत आलेला. पवईला मला बाबांचा फोन आला, म्हणजे माझ्या बाबांचा फोन आला. त्यामुळे मी धावत घरी जाऊन बॅग भरून पटपट आलेलो. आम्हाला झाली असती 8 वर्ष. बट लॉकडाऊनमध्ये 1 वर्ष पालखी झाली नाही. हां. आणि 1 वर्ष कमी क्राऊड होता, त्यामुळे आम्हाला घेतलेलं आहे. हां. आणि आपले भाऊ
जय हनुमान गोविंदा पथक आमच्या सारीपुत नगरचं आहे. गोविंदा पथक वन साइड. वन साइड त्याचे खजिनदार आहेत, खजिनदार. साहिल मेन सिटीचे प्रमुख. हा. आणि त्या पथकामधले ऑलमोस्ट सगळेजण आपल्यामध्ये आहेत. थरामधले जे आहेत, सीडी मधले आहेत, टोटल पोरं आलेली आहेत. आम्ही इकडे थराची सलामी पण देऊ शकतो, एवढं हा. आमच्यामध्ये आहे. आम्ही 7 तर लावतो. आणि यावर्षी आम्ही काय बोलतात ते शपथ घेतली की पुढच्या वर्षी 8 तर लावणारच. त्यासाठी सगळी पोरं बाबांच्या दर्शनासाठी आली. पोरांना पण काय मानलं पाहिजे. सॅल्यूट आहे त्यांना. शोधू कुठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर. सायमाई रात्र भावांनो आणि बहिणींनो, आता सगळे दिवसभर चालून थकलेले आहेत. तर सगळे झोपाच्या तयारीत लागले आहेत. साईराम, शुभरात्री.